चला मित्रांनो, पुढची नदी लक्षात घ्यायची आपल्याला सिंधू. आता इथं रेडीमेड नकाशा, अगोदर त्या रेडीमेड नकाशामध्ये बघू आपण. हे बघा, ही कैलास पर्वतामध्ये या ठिकाणी मानस सरोवर आहे. मानस सरोवरातून उगम पावते सिंधू नदी आणि पश्चिमेकडे वाहत जाते. सुरुवातीला चायना, नंतर लडाखच्या भागातून वाहत जाते आणि नंतर मग पाकिस्तानमध्ये दक्षिण दिशेनं वाहत जाते. चायना आणि भारतामध्ये पश्चिम दिशेनं वाहते, पाकिस्तानमध्ये दक्षिण दिशेनं वाहते आणि इकडं कराची शहराजवळ या नदीचा शेवट होत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, या ठिकाणी या नदीला डाव्या बाजूच्या उपनद्या लक्षात ठेवायच्या आपल्याला, कारण पलीकडचे उपनद्या ज्या आहेत यांचा भारताला उपयोग होत नाही, म्हणून त्या पलीकडच्या नद्या लक्षात न घेतलेल्याच परवडतात आपल्याला. मग डाव्या बाजूच्या ज्या नद्या आहेत याच्यामध्ये ही झेलम नदी आहे, ही चिनाब आहे, रावी आहे, बियास आहे, सतलज आहे. या 5 नद्या लक्षात ठेवायचं. या 5 नद्याने आणलेल्या गाळापासून हा पंजाबचा एरिया तयार होतो. यातला 60-70% एरिया पंजाबचा या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आहे, उरलेला 30-40% पंजाब हा भारतामध्ये येत असतो. तर ढोबळमाना हा रेडीमेड नकाशा असा आहे बघा. आपण आपला स्वतःचा नकाशा तयार करायचा आपल्याला आता. ठीक आहे. मग आता या ठिकाणी अगोदर हा झाला आपला नकाशाचा वरची माहिती. हे बघा, इथं तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे काराकोरम डोंगररांगा आहेत. या ठिकाणी बृहद हिमालयन डोंगररांगा आहे. ठीक आहे. नंतर इकडे शिवालिका टेकड्या खाली लागतात, मध्य हिमालयन डोंगररांगा लागतात. या ठिकाणी कैलास पर्वतमाला किंवा काराकोरम डोंगररांगामधनं इथे मानस सरोवर आहे. ठीक आहे. आणि इथे या बृहद हिमालयन डोंगररांगेमध्ये अराकास सरोवर आहे. तर अशा प्रकारच्या या पलीकडच्या डोंगररांगा काराकोरम डोंगररांगा म्हणजेच कैलास पर्वत, या बृहद हिमालयन डोंगररांगा आहे. ठीक आहे. आता ही नदी उतरून उगम पावते मानस सरोवरातून. इथून या बाजूनं वाहते ब्रह्मपुत्रा आणि या बाजूनं सरळ वाहत जाते सिंधू नदी. मग सिंधू नदी इथून उगम पावते काराकोरम आणि बृहद हिमालयन डोंगररांगेच्या मध्य भागातून सरळ पश्चिमेला वाहत जाते. सुरुवातीला चायनामधून वाहते आणि नंतर मग लडाखमधून वाहते. हा लडाखचा एरिया आहे, हा जम्मू काश्मीरचा एरिया आहे. अगोदर जम्मू काश्मीर एरिया होता, आता सध्या लडाखमधून वाहते. सरळ पश्चिम दिशेनं अशी वाहत जाते बघा इथपर्यंत. ठीक आहे. तर चीन आणि भारताकरता ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि मग पाकिस्तानमध्ये जसा प्रवेश करते तशी खाली वाहत येत असते बघा. अशी पाकिस्तानकरता दक्षिण वाहिनी नदी आहे. मग अशी ही दक्षिण दिशेनं वाहत जाते आणि खाली इथं कराची शहराजवळ, सिंधची राजधानी कराचीच्या पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावरती ही नदी इथं अरबी सागराला येऊन मिळत असते बघा. इथे अरबी सागराचा एरिया येतो असतो. अरबी सागराला शेवट होतो असते या नदीचा. मग ही नदीसुद्धा ब्रह्मपुत्रा नदीसारखीच 2900 किलोमीटर लांबीची आहे. ब्रह्मपुत्रा नदीसारखी 3 देशातून वाहते, चीन, भारत, पाकिस्तान. आलं लक्षात. चीन आणि भारताकरता ही पश्चिम दिशेनं वाहणारी नदी आहे, तर पाकिस्तानकरता दक्षिण दिशेनं वाहणारी नदी. तर पाकिस्तानची सगळी अर्थव्यवस्था या नदीवरती डिपेंड केलं जात असते बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणची ही नदी येत असते. मग आता या नदीच्या बाकीच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आपल्याला. या नदीची टोटल लांबी 2900 किलोमीटर आहे. यापैकी भारतातली लांबी 709 किलोमीटर आहे. भारतातून फक्त एकाच राज्यातून वाहते, लडाख, केंद्रशासित प्रदेश म्हणा हवा तर. आता भारताच्या ज्या भागातून ही नदी वाहते त्या भागात लोकवस्ती नाही आहे, ओसाडपट्टा आहे हा सगळा. त्यामुळे या नदीचा आपल्याला काही फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे पलीकडच्या उपनद्या ज्या यांच्या उजव्या बाजूच्या ह्या काही जास्त लक्षात घेण्याची गरज नाही. पण तरीही लक्षात घ्या, या ठिकाणी शोक नदी येत असते पलीकडून. त्याच्यानंतर गिलगिट नदी येत असते बघा. त्याच्यानंतर द्रास नावाची नदी येत असते, क्युनार नावाची नदी येत असते. या पलीकडची येणाऱ्या नद्या आहेत बघा त्या. पण या मुख्य नदीचाच उपयोग आपल्याला होत नाही, तर त्या पलीकडच्या उपनद्यांचा काही फारसा उपयोग नाही. मग आता डाव्या बाजूच्या ज्या उपनद्या आहेत त्यांचा उपयोग आपल्याला जास्त आहे. मग डाव्या बाजूमध्ये ब्रह्मपुत्रा
बृहद हिमालयात उगम पावणारी झेलम नदी ही जम्मू काश्मीरमधून उगम पावते, खालच्या भागात येत असते. त्याच्यानंतर इथे हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावून येणारी नदी आहे चिनाब. दुसरी येते चिनाब नदी. तिसरी येत असते रावी. ठीक आहे. चौथी येत असते बियास. आणि पाचवी इथं चायनामधून उगम पावून येणारी नदी आहे सतलज. तर अशा पद्धतीने या 5 नद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. यामध्ये झेलम नदी पाकिस्तानमध्ये येते आणि इकडं चिनाबला जाऊन मिळत असते बघा. ठीक आहे. रावी नदी हिमाचल प्रदेश, पंजाबमधून पाकिस्तानमध्ये चिनाबला जाऊन मिळत असते बघा. ठीक आहे. आणि ही सतलज नदी हिमाचल प्रदेशमधून पंजाबमध्ये येते, पंजाबमधून पाकिस्तानमध्ये जात असते. ही बियास नदी पंजाबमध्ये हरिके नावाचं गाव लागतं, त्या ठिकाणी सतलज नदीला येऊन मिळत असते. आणि या सतलज नदीवर इथं मग पोंग नावाचा मोठा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे बघा. इथं पोंग धरण आहे आणि या पोंग धरणातून एक कालवा राजस्थानच्या वाळवंटी भागात नेलेला आहे. यालाच नाव पडतं राजस्थान कालवा. याला सध्याचं नाव आहे इंदिरा गांधी कालवा. हा 467 किलोमीटर लांबीचा कालवा आहे. त्यामुळे राजस्थानच्या वाळवंटी भागात सध्या हिरवाई निर्माण व्हायला सुरुवात झालेली. त्याला प्रमुख कारण म्हणजे हा राजस्थान कालवा येतो. ठीक आहे. या सतलज नदीवरतीच हिमाचल प्रदेशमध्ये भाकरा नावाचा प्रकल्प लागत असतो आणि पंजाबमध्ये नानगल नावाचा प्रकल्प आहे. भाकरा नानगल एकत्रित त्याचं नाव आहे, कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आलेला आहे. हा झेलम नदीवरती किशनगंगा नावाचा प्रकल्प लागत असतो. झेलमची उपनदी आहे, किशनगंगा तिच्यावर येत होतो. चिनाब नदीवरती बगलीहार प्रकल्प येत असतो बघा. या दोन्ही प्रकल्पाच्या विरोधामध्ये पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलं होतं, परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयानं मग जागतिक बँकेची बाजू ऐकून घेतली, कारण जागतिक बँकेनं मदत केलेली या दोन्ही प्रकल्पाला. नंतर या ठिकाणी ह्या प्रकल्पाला उभारण्याला मंजुरी दिलेली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणची या नद्या लक्षात ठेवा. मग ही सतलज नदी अशी पुढं जाते, तिला चिनाब नदी येऊन मिळत असते बघा. आणि मग सतलज नदी सिंधू नदीला जाऊन मिळते. मागच्या वेळेस हा प्रश्न येऊन गेला की सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती, तर सतलज नदी आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं डाव्या बाजूची या उपनद्या 3 लक्षात घ्या, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. या 5 उपनद्या आहेत. या 5ही उपनद्याने आणलेला गाळापासून हा पंजाब, 5 नद्याचा दोआब, त्या अर्थी नाव पडतं पंजाब. तर अशा पद्धतीनं ही नदी आणि या नदी खोऱ्यातले हे प्रकल्प लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग आता या नदीचं आणखीन वेगळं वैशिष्ट्य काय, तर इथलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सिंधू पाणी वाटप करार. सिंधू पाणी वाटप करार झालेला आहे 1960ला. आलं लक्षात. आणि सिंधू पाणी वाटप करार करताना 6 नद्यांचा विचार केला. कुठल्या कुठल्या? नंबर 1 सिंधू, नंबर 2 झेलम, नंबर 3 चिनाब, नंबर 4 रावी, नंबर 5 बियास आणि नंबर 6 सतलज. या 6 नद्यांचा विचार केलेला आहे. आणि यात असं ठरलं की पश्चिमेकडच्या 3 नद्या कुठल्या कुठल्या, सिंधू, झेलम, चिनाब, या पश्चिमेकडच्या 3 नद्याचं पाणी 80% पाकिस्ताननं वापरायचं आणि 20% भारतानं वापरायचं. आलं लक्षात. आणि पूर्वेकडच्या 3 नद्या कुठल्या कुठल्या, रावी, बियास, सतलज, या 3 नद्यांचं या ठिकाणी 20% पाणी पाकिस्ताननं वापरायचं आणि 80% पाणी भारतानं वापरायचं. तर अशा प्रकारचा हा करार 1960ला झालेला आहे. यालाच म्हणायचं सिंधू पाणी वाटप करार. सध्या या कराराची समीक्षा करण्यासाठी भारत सरकारनं पाकिस्तानला पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळं आता कदाचित आणखीन याच्यामध्ये बदल होऊ शकतो. समीक्षा करण्यासाठीचा आग्रह आपण धरलेला आहे आता, की हा करार आता या ठिकाणी समीक्षा करण्याची वेळ आली म्हणून सांगितलेली. तर अशा पद्धतीनं ही सिंधू नदी लक्षात घ्यायची. तर भारताचं उत्तरेकडचं जवळपास 3,21,000 चौरस किलोमीटर एरिया या नदी खोऱ्याने व्यापल्या गेलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही नदी आहे. या नदीच्या काठाजवळच भारतामध्ये म्हणजे सध्याच्या पाकिस्तानमध्ये भारताची सगळ्यात प्राचीन संस्कृती सिंधू संस्कृती उदय आणि विकास झालेली आहे बघा. तर सगळ्यात प्राचीन संस्कृतीचा उदय आणि विकास होणारं नदी खोरे म्हणून या नदीला पवित्र नदी म्हटलं जातं. आणि या नदीचं उगमस्थान असलेल्या
मानस सरोवराला या ठिकाणी दरवर्षी हिंदू धर्मीय मानसरोवर यात्रा या ठिकाणी जात असतात बघा, दर्शन घेण्यासाठी, तीर्थ घेण्यासाठी. तर अशा पद्धतीनं ही सिंधू नदी लक्षात घ्यायची.